विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, तर ते वेगळ्या प्रकारे करत असतात। नमस्कार मंडळी, मी वैशाली आणि माझ्या ब्रह्मवेळची सुरुवात लाईव्ह सेशनने झालेली आहे। तुम्हाला माहित आहे की आपले कालपासून लाईव्ह सेशन सुरू झालेले आहे आणि आज माझ्या लाईव्ह सेशनची सुरुवात सकाळी 4:30 ला झाली। बरेच जण जॉईन झाले होते आणि छान एकमेकांना ऊर्जा भेटून आम्ही अभ्यास केला। तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर नक्की उद्यापासून जॉईन व्हा, पोस्टमध्ये मी कळवेल। तर बघा मैत्रिणींनो, आपण जोही निर्णय घेतो आपला किंवा मग आपण डिसिजन घेतो एखादं, ते बऱ्याच वेळा आपलं चुकतं। आपण काय करतो, आपल्याला कुठला मार्ग सोपा असतो किंवा झटपट मिळणारा असतो ना, आपण तिकडे वळतो। पण आपण हाच विचार करत नाही की हा मार्ग आपला बरोबर आहे का। मी तुम्हाला उदाहरण देते। आपल्या अंगणात जेव्हा गवत वाढतं ना, तर आपण काय करतो, आपल्याला वाटतं की एखादं यंत्र हवं ना, या यंत्र जर आपण फिरवलं तर पटकन गवत निघेल, पण हा तात्पुरता उपाय। आपण तसं करतो पण जी जुनी लोक करायची, गुडघ्यावर बसायची आणि मुळापासून ते गवत उपटायची, वेळ लागतो, कष्ट पडत होते, पण गवत यायला पुन्हा बराच वेळ लागत होता। आता जे आपण यंत्राने गवत काढतो ना, ते पूर्णपणे तो नष्ट होत नाही, ते लगेच परत येतं। माझ्या म्हणण्याचा तुम्हाला हा अर्थ आहे की प्रत्येक प्रश्नाचे आपल्याला मुळाशी जावं लागेल, त्याचे तसंच आपल्याला आपले वीक पॉइंट शोधावे लागतील। वेळ लागेल, संघर्ष लागेल, त्रास होईल, पण हे जेव्हा आपण करू ना, तेव्हाच आपल्याला कळेल की आपण कुठे कमी आहोत। जर आपण म्हटलं की नाही, मी वरवर अभ्यास करते, मी फक्त भराभरा पुस्तकं वाचते, पण याने काय होईल, आपण जेवढी लोक समोर जात आहेत किंवा जेवढी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करतात त्याच रांगेत आपण असू, पण आपण थोडा संघर्ष घेतला, मागचे प्रिव्हियस इयर उचलले, ते सोडवले, तर आपल्याला आपले वीक पॉइंट करतील आणि आपण मग आपल्यात आपली स्ट्रेंथ वाढवू शकू। पटतंय का तुम्हाला? बघा, थोडा वेळ लागतो, थोडा संघर्ष करावा लागतो, त्याच्यासाठी अवघड मार्ग वापरावा लागतो। कारण जसं यंत्राने तण काढणं किंवा गवत काढणं सोपं जातं ना, तसंच आपला वरवर अभ्यास करणं सोपं असतं। मग स्मार्ट स्टडी करणं, टॉपर बनणं आणि आपली पोस्ट काढणं, याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागणार आहे आपल्याला। म्हणून या सगळ्या प्रश्नाची उत्तरं झटपट मिळण्यासारखी नसतात आणि त्यामुळे आपल्या पदरी निराशा पडते की आपल्याला वाटते मी का मागे राहतोय, मी कुठे कमी पडतोय। मग आपल्याला ते शोधावं लागेल ना, मी कुठे कमी पडत आहे। कारण हे जेव्हा शोधू आपण, त्याच्यासाठी एकच आपला जो उपाय आहे की आपल्याला मी कुठे कमी पडतो हे शोधावं लागेल। त्याच्यासाठी आपलं पेपर देत आहे, तर आपल्याला पेपरचे जे मागील प्रिव्हियस इयर असतात ते उचलावे लागतील। तर बघा, आता माझा अभ्यास झालेला आहे आणि आता मुलीचा टिफिन करते, कारण ती शाळेला जाणार आहे। आपल्या गृहिणींचं असं आहे की आपण सगळ्या बाबतीत हुशार असतो, तर आपल्यामध्ये स्किल आहे, आपल्यामध्ये सर्व काही करण्याची जिद्द आहे, फक्त ना आपण स्वतःच्या विचारामुळेच मागे राहिलेलो आहोत। आपण फक्त स्वतःला कधी सांगतच नाही की मी हे करू शकते, माझ्यात ही कॅपेबिलिटी आहे, हा कॉन्फिडन्स आहे। फक्त ना आपण एखादी जबाबदारी, जर घरची पूर्ण 25 पाहुणे जरी आले तरी आपल्याला जर कोणी सांगितलं की तुला ना स्वयंपाक करायचा आहे 25 लोकांचा, तर आपण काय म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, हां तुम्ही बोलवा पाहुण्यांना, मी सगळं काही व्यवस्थित करते। आपण दुसऱ्यांना हिंमत देतो, पण जेव्हा आपल्याला हिंमत द्यायची वेळ येते तेव्हा देतो का आपण स्वतःला हिंमत? विचारा जरा स्वतःला की जेव्हा खरंच तुला गरज आहे हिमतीची, तेव्हा तू देते का स्वतःला हिंमत? कारण तेव्हा खऱ्या हिमतीची गरज तर आपल्या स्वतःला असते। जशी हिंमत आपण संकटाच्या वेळी आपल्या पतीला देतो, आपल्या आईबाबांना देतो, आपल्या मुलांना देतो, तशी आपणही आपल्या स्वतःला हिंमत द्यावी लागेल, तेव्हाच आपण आयुष्यात काही करून दाखवू। आणि आता बघा, इथं माझं सगळं बाहेरचं थोडं आवरणं झालं आणि मुलीला उठवायला आले, तर ती म्हणाली मम्मा मी उठते, तू जा। मग तिने तयारी वगैरे केली, ती स्कूलला निघाली। आणि हे माझं दररोजचं डेली रुटीन हे मी तुमच्याबरोबर शेअर करते की माझ्या डेली रुटीन सोबत, माझ्या वर्क सोबत कसा अभ्यास करते। आणि या सगळ्यातूनच आपल्याला मार्ग काढावा लागेल, कारण यातून जर आपण मार्ग काढला नाही तर मग आपल्याला म्हणायचं असं असतं की मला वेळच मिळत नाही, मला अभ्यासाला वेळच नाही, मला मुलं आहे, घरची जबाबदारी असतो, आणि या कारणामुळे आपण मागे राहतो। मग त्यामुळे असे मागे न राहता स्वतःला काढणं देणं थांबूया आणि काहीतरी करून दाखवूया। आता बघा, इथे आमच्या ब्रेकफास्टची तयारी सुरू आहे, शेवयाची खीर आणि पोहे। कारण मग मिस्टर आणि मुलगा स्कूलला जातो, त्यानंतर मी सगळी माझी घरची कामं आवरून घेते आणि काही आवरायचं असलं ते पण आवरते। त्यानंतर काही भाजीचं आणायचं म्हटलं किंवा मग पाणी आणायचं, तुम्हाला माहीत आहे आम्ही फिल्टरचं पाणी यूज करतो आणि आमचं फिल्टर खराब झालेलं आहे, हे सगळं कामं मग आपण करून घ्यायचे।
तसंच तुम्हाला पण तुमच्या घरची कामं असतात, ती तुम्हाला आवरायची असतात. त्यातून आपण स्वतःसाठी 5-5 मिनिटं शोधायची अभ्यासासाठी. कमेंट येत आहेत की ताई भरपूर प्रयत्न करते पण सुरुवातच होत नाहीये. सुरुवात अशी होणार नाही. सुरुवात आपल्याला स्वतः करावी लागेल, कारण जेव्हा आपण सुरुवात करू ना तेव्हाच सुरुवात होईल. आपण म्हणू की मला वेळच मिळत नाही, मला सुरुवात करण्यासाठी एक परफेक्ट वेळ हवी आहे. ती परफेक्ट वेळ कधीच येणार नाही. ती आपल्याला शोधावी लागणार आहे, ती तयार करावी लागणार आहे. तेव्हाच ती वेळ आपल्याजवळ उपलब्ध राहील. म्हणून मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगते की स्वतःसाठी वेळ शोधा, स्वतःचे स्मॉल हॅपीनेस जपा आणि त्यामुळेच आपण काहीतरी करून दाखवू. दुसरी पोएम कुठली शिकवली मॅमने अजून? लेट गो स्कूल, ऑफ टू स्कूल. Brush your teeth. Brush your teeth. Hands up and down. ब्रश केव्हा केव्हा करतो आपण? Night और मॉर्निंग. म्हण night or morning. असं विसरून जातोस रे तू. आणि असेच आपल्याला आपले मार्ग शोधावे लागेल, असाच कामांसोबत अभ्यास करावा लागेल. तर आजचा व्लॉग इथेच थांबूया. भेटूया लवकरच पुढील स्टडी व्लॉगमध्ये, पुढील मोटिवेशनल व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि आपल्या अभ्यासाला नक्की सुरुवात करा.